हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मिस्टर कॉम्रेड. मी सिटी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत करते. आणि आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत 7th स्टँडर्डचं सायन्स. तर आज आपण सायन्सचा फर्स्ट टॉपिक बघणार आहोत, जो की आहे द लिव्हिंग वर्ल्ड, अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. तर बेसिकली आपण सगळ्या कॉन्सेप्ट बघणार आहोत आणि तुम्ही कॉन्सेप्ट बघता बघता काय काय छोट्या छोट्या नोट्स काढत जा. आणि सेकंडली बुक सुद्धा रेफर करा, म्हणजे ज्या काही डेफिनेशन्स असतील, प्रॉपर डेफिनेशन्स किंवा क्वेश्चनचे जे आन्सर्स असतील ते तुम्ही बुकमधून रेफर कराल आणि आपल्या व्हिडिओतून कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे की लिव्हिंग वर्ल्ड, अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. तर पहिल्यांदा अडॅप्टेशन काय असतं हे आपण एका छोट्याशा एक्झाम्पलवरून जाणून घेऊया. फॉर एक्झाम्पल, आपण ह्युमन बिईंग्स आहोत. तर आपल्याला जेव्हा इथून आपण कोकणामध्ये राहतो मोस्टली, तर कोकणातून जर आपण बर्फाळ प्रदेशात गेलो, म्हणजे स्नोवी रिजनमध्ये गेलो जर आपण, तर आपण तिकडे जाऊन तिकडचं नेचर अडॅप्ट करतो. म्हणजेच काय, तर आपण गरम कपडे घालतो, घरामध्ये हीटर लावतो. तर आपण आपल्या नेचरमध्ये त्या प्रकारचं अडॅप्टेशन आणतो, म्हणजे आपल्या वागणुकीमध्ये नेचरनुसार अडॅप्टेशन आणतो. जसं की आपण जर इकडे नॉर्मल महाराष्ट्रात राहत असू, तर आपण सीझननुसार कपडे यूज करतो किंवा सीझननुसार आपल्या सवयी बदलत असतो. तर जसं की आपण ह्युमन बिईंग्स आहोत, आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण ह्या रिजनमधलं अडॅप्टेशन वेगळं, त्या रिजनमधलं अडॅप्टेशन वेगळं, अशा प्रकारे आपले अडॅप्टेशन चेंज करू शकतो. पण ट्रीज किंवा प्लांट्स जे असतात ना, ते असं करू शकत नाहीत. ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला नेचरसोबत कशा प्रकारे त्यांनी अडॅप्टेशन केलं आहे हे या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर आपण काही ॲनिमल्सचं, म्हणजे जे काही प्राणी जंगलामध्ये राहतात त्यांच्यामधले अडॅप्टेशन सुद्धा बघणार आहोत. आणि लास्टला आपण क्लासिफिकेशनबद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बुकमध्ये एक डेफिनेशन आहे अडॅप्टेशनची, जे मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल दिलं की आपण जर स्नोवी रिजनमध्ये गेलो तर आपण कशा प्रकारे वागू, तेच त्या डेफिनेशनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो आय विल रीड द डेफिनेशन फॉर यू. Gradual changes occurs in the body parts and also in the behavior of organisms, which helps them to adjust to their surroundings. Such changes are called as adaptation. जर तुम्हाला एक्झामला डेफिनेशन विचारली व्हॉट इज मीन बाय द अडॅप्टेशन, तर तुम्हाला ही डेफिनेशन लिहायची आहे. बट फॉर द कॉन्सेप्ट आपण अशीच लक्षात ठेवायची की आपण जर स्नोवी रिजनमध्ये गेलो तर आपण आपल्या वागणुकीमध्ये बदल करू. तर हे जे काही बदल असतात, एक ग्रॅज्युअल चेंज असतं पर्टिक्युलर गोष्टीतलं, त्यालाच बोलायचं असतं अडॅप्टेशन. तर आता आपण चालू करूया. फर्स्ट आपला पॉईंट असणार आहे अडॅप्टेशन इन प्लांट्स. अडॅप्टेशन इन प्लांट्स. ओके, तर त्यातलं पहिलंच आता अडॅप्टेशन इन प्लांट्स म्हणजेच काय, तर आपण प्लांट्स वेगवेगळ्या ठिकाणी बघत असू. म्हणजे स्नोवी रिजनमधले प्लांट्स असतात, त्याच्यानंतर डेझर्टमधले प्लांट्स असतील, किंवा फॉरेस्टमधले प्लांट असतील, किंवा ॲक्वॅटिक प्लांट असतील, म्हणजे पाण्यात राहणारे प्लांट. तर ह्या सगळ्या प्लांटबद्दल आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत की हे जे प्लांट्स असतात ते कशा प्रकारे वाढतात किंवा त्यांचे नेचर कसं असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत adaptation of plants in aquatic region. ओके, फर्स्ट आपलं आहे aquatic region. तर aquatic region मध्ये प्लांट्स कसे असतात, तर फॉर एक्झाम्पल पण एक एक्झाम्पल वरून समजून घेऊया. सपोज आपली ही वॉटर आहे, वॉटरची लेअर आहे आणि याच्यावरती आपण एक लोटसचा फ्लावर आहे असं ॲज्युम करूया. माय ड्रॉइंग इज नॉट सो गुड, सो तुम्ही ॲज्युम करा की हे लोटस आहे. देन हे लोटसचे लीव्स आहेत असे मोठे, आणि हे लोटसचं खाली स्टेम आहे आणि हे त्याचे रूट्स वगैरे आहेत खाली. ओके, तर मी ह्या एका एक्झाम्पलवरून तुम्हाला समजावून देणार आहे की ॲक्वॅटिक रिजनमधले जे प्लांट्स असतात ते कशा प्रकारे ग्रो होतात. तर जर आपण लोटस बघितलं, मोस्ट ऑफ द टाइम ते लोटस बघितलं, तर लोटसचे जे लीफ असतात ते लोटसचे लीफ असे छान असे मोठे असतात. मोठे ह्याच्यासाठी असतात कारण का जे फ्लावर असेल किंवा जे झाड असेल ते पाण्यावरती व्यवस्थित तरंगायला हवं, म्हणून त्याचे लीफ मोठे असतात. आणि लीफ आणि जे फ्लावर असतं हे अबाव द वॉटर असतं आणि स्टेम आणि जे रूट असतात हे बिलो द वॉटर असतात. ओके, देन ह्याच्या लीफवरती एक वॅक्सी लेअर असते. लीफवरती असते वॅक्सी लेअर. जसे की आपल्या अळूची जी पानं असतात, अळूच्या पाण्यावरती आपण बघतो पावसाळ्यात मोत्यांसारखे थेंब पडलेले असतात, त्याचप्रमाणे लोटसच्या लीफवरती सुद्धा वॅक्सी लेअर असते. वॅक्सी लेअर असल्यामुळे काय होतं की त्याच्यावरती पाणी साचून राहत नाही, आणि म्हणून पाणी साचत नाही म्हणून ते लीव्स खराब होत नाहीत. ओके, म्हणून त्याच्यावरती वॅक्सी लेअर असते. प्लस लोटसचं जे स्टेम असतं ते हॉलो स्टेम असतं. ओके, हॉलो म्हणजे काय, तर पोकळ स्टेम असतं ते.
पोकळ असल्यामुळे काय होतं की आपण बघतो की आपल्याला जर एखादी गोष्ट पाण्यावरती तरंगवायची असेल तर ती मोस्ट ऑफ द टाइम हलकी असली पाहिजे. तर हॉलो स्टेममुळे काय होतं की लोटस हलकं होतं आणि ते पाण्यावरती अलगद फ्लोट करू शकतं. सेकंडली, लोटसचं जे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लीफ आणि फ्लावर जे असणार आहे ते पाण्याच्या वरती असणार आहे आणि रूट आणि स्टेम पाण्याच्या खाली असणार. तर मोस्ट ऑफ द टाइम जे काही प्लांट्स असतात ॲक्वॅटिक रिजनमध्ये, ते प्लांट्स अशाच प्रकारचे असतात की त्यांचं स्टेम लो असेल, प्लस त्यांच्यावरती मोस्ट ऑफ द टाइम वॅक्सी लेअर असेल आणि त्यांचं फ्लावर आणि लीफ हे पाण्याच्या वरती असेल आणि रूट आणि स्टेम पाण्याच्या खाली असेल. तर तुमच्या बुकमध्ये सुद्धा तुम्हाला एक एक्झाम्पल तुम्हाला लोटसचं वगैरे बघायला मिळेल, तर तुम्ही बुकसुद्धा रेफर करा. ओके. देन आपण नेक्स्ट बघणार आहोत ॲडॅप्टेशन ऑफ प्लांट्स इन डेझर्ट. आय होप की तुम्हाला ॲक्वॅटिक रिजनमध्ये प्लांट्सचं ॲडॅप्टेशन कळलं असेल. म्हणजे लोटसनी स्वतःला अशा प्रकारे ॲडॅप्ट केली आहे की तो आपले लीव्स जे असतो ते मोठे बनवतो, स्टेम हॉलो बनवतो, त्याच्यानंतर लीफवरती वॅक्सी लेअर लावतो. तर ह्यालाच बोलायचं ॲडॅप्टेशन. ओके. नेक्स्ट आपण बघणार आहोत डेझर्ट. सेकंड पॉईंट आहे आपला म्हणजे वाळवंट. तर वाळवंटामध्ये कशा प्रकारे आता ॲडॅप्टेशन केलं जातं हे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपल्या डोक्यामध्ये डेझर्ट येतं किंवा वाळवंट येतं तेव्हा आपल्याला एक प्लांट नक्कीच सगळ्यांना आठवत असेल, ते म्हणजे कॅक्टस. सो फॉर एक्झाम्पल, दिस इज माय कॅक्टस अँड दिस इज स्मॉल कॅक्टस, दिस इज ऑल्सो वन स्मॉल कॅक्टस. आणि कॅक्टसला असे छोटे छोटे थॉर्न्स असतात आणि कॅक्टस पूर्ण कसा असतो, ग्रीन कलरचा असतो. ओके. तर हा जो कॅक्टस असतो तर कॅक्टसमध्ये काय प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याच्या काय क्वालिटीज आहेत की तो वाळवंटामध्येच येतो, आपल्याकडे का दिसत नाही आपल्याला कॅक्टस, तर हे आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर कॅक्टस हा पूर्ण ग्रीन कलरचा असतो. ओके. तर हे जे कॅक्टसची ही जी होल बॉडी आहे तिला बोलायचं स्टेम. काय बोलायचं, ग्रीन स्टेम. ओके. देन हे जे छोटे छोटे त्याचे थॉर्न्स आहेत त्यांनाच काय बोलायचं, लीफ बोलायचं. थॉर्न्सनाच काय बोलायचं, लीफ बोलायचं. आता सेकंड टाईप काय होतं, कॅक्टसचं वाळवंटामध्ये कॅक्टस कशा प्रकारे वाढतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात आधी एक महत्त्वाची कॉन्सेप्ट असते की हे जो कॅक्टस आहे ह्या कॅक्टसचं जे फूड असणार आहे ना ते अशा प्रकारचे लीफ न बनवता ह्या कॅक्टसचा पूर्ण हा ग्रीन स्टेम बनवणार आहे. म्हणजे आपल्याला दिसते की कॅक्टस पूर्ण ग्रीन कलरचा आहे, त्याच्यामुळे त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये क्लोरोफिल आहे, म्हणून त्याची पूर्ण बॉडी काय बनवणार आहे, फोटोसिंथेसिस प्रोसेस करणार आहे आणि फूड स्वतः बनवणार आहे. त्याचं स्टेम ग्रीन कलरचं असतं आणि प्लस फ्लेशी असतं. फ्लेशी असतं, जर तुम्ही कधी व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असाल तर त्याचं स्टेम कसं असणार आहे, फ्लेशी असणार आहे. फ्लेशी असणार आहे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये फूड स्टोअर करून ठेवलं जातं. फूड का स्टोअर करून ठेवलं जातं, कारण का जर वाळवंटामध्ये पाणी कमी आहे तर सारखं फूड न बनवायला लागू नये म्हणून एकदाच फूड स्टोअर केलं जातं. म्हणून कॅक्टस असा जाड दिसतो आपल्याला आणि तो म्हणजेच तो फ्लेशी असतो. आणि हे पॉईंट लक्षात ठेवायचं, आपल्या एक्सरसाइजमध्ये पॉईंट आहे की कॅक्टसमध्ये जे फूड किंवा त्याचा जो फ्लेशी पार्ट आहे तो काय आहे, तर तो आहे स्टेम आहे आणि स्टेम फूड तयार करतं. ओके. सेकंडली, हे जे थॉर्न्स आहेत हे कॅक्टसला कशा प्रकारे हेल्प करतात किंवा कॅक्टसने आपली लीफ असे काटे का बनवलेत, आपल्या लीफचे काटे का तयार केलेत हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर जेव्हा कधी रूट्समधून वॉटर घेतलं जातं फूड बनवण्यासाठी, जे रूट्स असणार आहेत त्या रूट्समधून जेव्हा कधी वॉटर घेतलं जाईल कॅक्टसमध्ये फूड बनवण्यासाठी, तेव्हा जे एक्सेस वॉटर असतं, म्हणजे काय होतं नॉर्मल प्लांट्समध्ये काय होतं की एक्सेस वॉटर जे असतं ना ते लीव्समधून इव्हॅपोरेट होऊन बाहेर जातं. तर ह्या एका पर्टिक्युलर कॉन्सेप्टला बोलतात ट्रान्सपिरेशन. तर ही ट्रान्सपिरेशन कॉन्सेप्ट आपल्याला हायर स्टँडर्डमध्ये आहे, पण एक बेसिक नॉलेज म्हणून की जे प्लांटला जे वॉटर नको हवं असतं ते तो लीफमधून इव्हॅपोरेट होऊन बाहेर काढतो. तर अशा प्रकारचं इव्हॅपोरेशन जास्त होऊ नये, इव्हॅपोरेशन डिक्रीज व्हावं म्हणून कॅक्टसचे हे जे लीव्स आहेत ते थॉर्न्समध्ये कन्वर्ट झालेले आहेत, जेणेकरून कॅक्टसमधून पाणी जास्त बाहेर जात नाही. बिकॉज वाळवंटामध्ये ऑलरेडी पाण्याची कमतरता जास्त आहे आणि जर कॅक्टसचे लीफ असे मोठे असतील तर इव्हॅपोरेशन जास्त होईल आणि पाण्याचा लॉस जास्त होईल. म्हणून कॅक्टसने लीफ असे केलेले आहेत. प्लस त्याचं स्टेम कसं आहे, फ्लेशी आहे. फ्लेशी असल्यामुळे तो काय करणार आहे, फूड स्टोअर करून ठेवणार आहे. आणि कॅक्टसमध्ये फूड कोण तयार करतो, तर त्याचा होल स्टेम फूड तयार करतो. सो दिस इज द अडॅप्टेशन ऑफ कॅक्टस इन द डेझर्ट. आता डेझर्टमध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला कॅक्टसच दिसतात, तर जे काही अदर प्लांट्स असतील त्यांनी सुद्धा स्वतःला असंच अडॅप्ट केलेलं आहे. आता आपण थर्ड प्लांट बघूया. तर थर्ड अडॅप्टेशन आपलं असणार आहे इन स्नोवी रिजन. ओके. सो
तर क्रिसमस ट्री, ओके, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्रिसमस ट्री कसा असतो, असा असतो. ओके, तर हा मोस्ट ऑफ द टाइम स्नोवी रिजनमध्ये, म्हणजे देवदार ट्री सुद्धा बोलतात त्याला आपण, तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी क्रिसमस ट्री असं बोलले. तर ह्याचा जो शेप आहे तो कोनिकल शेप आहे. कोनिकल शेप ह्याच्यासाठी आहे की जेव्हा कधी बर्फ पडणार आहे, ओके, जेव्हा कधी बर्फ पडणार आहे तो बर्फ आपल्यासारखी अशी झाडं असतील आंब्यासारखी, तर बर्फ त्याच्यावरती साठून राहील. पण जर कोनिकल शेपमधलं झाड असेल तर त्याच्यावरती पडणारा जे आईस आहे, जे बर्फ आहे ते खाली फ्लो होऊन जमिनीवरती पडेल, त्याच्यावरती साचून राहणार नाही. आणि जर बर्फ त्या पानांवरती साचून राहिलं तर काय होणार आहे, पानं काय होतील, डिकम्पोज होतील, म्हणजे पानं काय होतील, डॅमेज होतील. म्हणून स्नोवी रिजनमधल्या प्लांट्सची रचना ही कोनिकल शेपमध्ये असते. सो दिस इज द ॲडॅप्टेशन ऑफ प्लांट्स इन द स्नोवी रिजन. नेक्स्ट आपण पाहणार आहोत आता इन फॉरेस्ट रिजन. फोर्थ, इन फॉरेस्ट रिजन. आता फॉरेस्टमध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, म्हणजे श्रब्स असतात, त्याच्यानंतर हर्ब्स असतात, प्लस लॉंग टॉल ट्रीज असतात, ओके, त्याच्यानंतर ग्रास असते. असे खूप सारी झाडं आपल्याला कुठे बघायला मिळतात, फॉरेस्टमध्ये बघायला मिळतात. ओके, सो आय विल एक्सप्लेन यू विथ द हेल्प ऑफ डायग्राम. तर सपोज की हे एक मोठं उंच झाड आहे फॉरेस्टमध्ये, त्याच्यानंतर तर फॉरेस्टमधले प्लांट्स आपल्याला कसे अडॅप्ट करणार आहेत ते आपण बघूया. तर फॉरेस्टमधले जे प्लांट असतात, सपोज आपला हा सन आहे, सनकडून मिळणारी एनर्जी सगळ्यात पहिल्यांदा टॉल प्लांटला जाणार आहे, देन नंतर शॉर्ट, त्याच्यानंतर अजून शॉर्ट आणि त्याच्यानंतर अजून शॉर्ट. तर फॉरेस्टमधले जे प्लांट असतात ते स्वतःला असं काहीतरी करायचा प्रयत्न करतात की ते सगळ्यात टॉल वाढतील. सो दिस इज द ॲडॅप्टेशन ऑफ प्लांट्स इन द फॉरेस्ट रिजन, की त्यांना सगळ्यात मोठं वाढायचं असतं. का वाढायचं असतं, कारण का सनची एनर्जी फॉरेस्ट रिजनमध्ये सगळ्यात जास्त टॉल ट्रीजनाच भेटते, कारण का तिथे खूप सारे ट्रीज असतात. दॅट्स वाय सगळ्यात जास्त एनर्जी ही टॉल ट्रीजनाच भेटते. तर मी तुम्हाला फक्त एकदम लिटिल बिट एकदम कॉन्सेप्ट क्लिअर करूया आपण तुमच्या, कारण का तुम्हाला स्कूलमध्ये ऑब्व्हियसली चॅप्टर इन डिटेल शिकवला जातो लाईन बाय लाईन वाचून, पण कधी कधी तुमच्या कॉन्सेप्ट अडकल्या जातात किंवा तुम्हाला कळतच नाही एक्झॅक्ट की बाबा हे नक्की काय चाललंय. तर त्याच्यासाठी मी इथे आहे तुमच्यासाठी. मी अशा छान छान व्हिडिओज तयार करेन, कॉन्सेप्च्युअल व्हिडिओज तयार करेन, जेणेकरून तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील की बाबा फॉरेस्ट रिजनमध्येच का असं होतं. तर आपण आता एका डायग्रामवरून बघितलं मस्तपैकी की जर टॉल ट्री असेल तर टॉल ट्रीला पटकन सनरेज मिळतात, पण शॉर्ट ट्री असेल तर शॉर्ट ट्रीला सनरेज मिळत नाहीत. म्हणून फॉरेस्ट रिजनमधले ट्रीज हे एकदम टॉल वाढतात, जेणेकरून त्यांना सनरेज पटकन मिळतील. ओके, सो अशाच प्रकारच्या व्हिडिओज मी ह्या चॅनलवरती 7th स्टँडर्डचं पूर्ण सायन्स शिकवणार आहे. सो त्यासाठी नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला पहिल्यांदा तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. सो प्लीज डू सबस्क्राईब आणि कमेंट करून देखील सांगा की तुम्हाला कॉन्सेप्ट कळतात की नाही. ओके, सो आपण आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट. ओके, ग्रासलँड. आता ग्रासलँड काय असतं, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माळ प्रदेश ज्याला आपण म्हणतो की मोकळी जागा असते त्याला मोस्ट ऑफ द टाइम ग्रासलँड म्हणायचं. तर सपोज आपला हा ग्रासलँड आहे, तर ग्रासलँडवरती ट्रीज आहेत, त्याच्यानंतर गवत वगैरे आहे असं आपण समजूया, शब्स आहेत, हर्ब्स आहेत, ओके, ट्रीज आहेत. तर ग्रासलँड काय करतं की ह्याचे जे रूट्स असणार आहेत ना, आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण फायबरस रूटबद्दल स्टडी करणार आहोत. तर हे जी माती असते, जेव्हा पाऊस पडणार आहे ना तेव्हा ग्रासलँडवरचं काय होतं की जी लँड असते ही सपाट असते, त्याच्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याच्यावरची माती अलगद वाहून जाते. ओके, त्या कॉन्सेप्टला बोलायचं असतं सॉइल इरोजन. सॉइल इरोजन, ओके. तर सॉइल इरोजन होण्यापासून ग्रासलँडवरचे ट्रीज असतात ते वाचवतात. कसे वाचवतात, तर त्यांचे जे रूट्स असतात ना ते रूट्स सॉईलला पकडून ठेवतात, जेणेकरून काय होतं, जेव्हा रेन होतं, हेवी रेन होतं, तेव्हा सॉइल इरोजन होत नाही. म्हणूनच म्हणतात की ग्रासलँडवरचे जे ट्रीज असतात किंवा ग्रासलँडवरचे जे झाडं असतात ती काय करतात, सॉइल इरोजन प्रिव्हेंट करतात. सेकंडली छोटे छोटे जे ॲनिमल्स असतात, म्हणजे आपला रॅबिट असेल, ओके, रॅबिट असेल किंवा डिअर असेल, ह्यांचे जेव्हा शिकारीला जेव्हा टायगर आणि लायन येतं तेव्हा हे छोटे छोटे प्राणी ह्या ग्रासलँडमध्ये लपू शकतात, म्हणजे ह्या झाडांमध्ये लपू शकतात. सो दिस इज द ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. ओके, देन आता आपला प्लांट्सच्या ॲडॅप्टेशन मधला आय गेस लास्ट पॉईंट असेल, काय आहे तो बघूया आपण. ओके, इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. ओके, इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. तर आता आपण प्लांट्समध्ये 2 इंजेक्शन ऑफ फूड असतात, एक म्हणजे ऑटोट्रॉफिक आणि दुसरा कसा असणार आहे, हेट्रोट्रॉफिक. ओके,
काय प्रकार आहेत बाबा ऑटोट्रॉफिक आणि हेटरोट्रॉफिक. तर आपण बघूया की जे प्लांट्सचे लीव्स ग्रीन असतात आणि जे प्लांट फोटोसिंथेसिस करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना बोलायचं ऑटोट्रॉफिक. ओके, म्हणजेच काय तर नॉर्मल ग्रीन प्लांट. आणि हेटरोट्रॉफिक म्हणजे काय तर आपल्या बुकमध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलंय कुस्कुटा प्लांटचं. ओके, जो की येल्लो कलरची एक वेल आहे. ओके, वेल आहे एक येल्लो कलरची. तर ही येल्लो कलरची वेल असते ही झाडावरती पूर्ण पसरते आणि झाडाचं जे न्यूट्रिशन असतं ती त्याच्यावरती ती जगते. म्हणजे झाड जे फूड बनवणार आहे तेच फूड ती वेल सुद्धा यूज करणार आहे. ओके, म्हणजेच काय की ती दुसऱ्याच्या जीवावर जगत आहे, दुसऱ्याचं अन्न यूज करत आहे, तर त्याला बोलायचं हेटरोट्रॉफिक. किंवा दुसरा एक प्लांट आहे बुकमध्ये त्याचं एक्झाम्पल बघा. मी डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करते. तर ते प्लांट असं आहे. ओके, इन्सेक्ट ट्रॅप करणार आहे ते. म्हणजे सपोज जर हनीबी इथे येऊन बसली तर हनीबीज मोस्ट ऑफ द टाइम फ्लावरमध्ये बसते बिकॉज तिला काय हवं असतं, हनी हवं असतं. जर हनीबी ह्या प्लांटमध्ये येऊन बसली की ह्या प्लांटला सेन्स होतं की आपल्यामध्ये कोणतरी येऊन बसलंय आणि ते प्लांट असं असतं. ओके, आणि त्याच्यामध्ये जर कोणी येऊन बसलं की ते पटकन ट्रॅप करतं. ओके, आणि इन्सेक्ट आतल्यात मारला जातो आणि प्लांट इन्सेक्ट खातो. तर हा सुद्धा हेटरोट्रॉफिक प्लांटचाच एक एक्झाम्पल आहे. तर तुम्ही बुकमध्ये चेक कराल की हेटरोट्रॉफिक प्लांटचे आपल्याला कुस्कुटा आणि हा एक प्लांटचे डायग्राम दिलेले आहे. ते डायग्राम तुम्ही नक्की चेक करा. ओके, सो हिअर आवर ॲडॅप्टेशन इन प्लांट संपलेलं आहे. आपण बघितलं की स्नोवी रिजनमधले प्लांट्स कसे असतात, त्याच्यानंतर डेझर्टमधले प्लांट्स कसे असतात, ॲक्वॅटिक रिजनमधले, फॉरेस्टमधले. त्याचबरोबर आपण पाहिलं की त्यांच्या जे इंजेक्शन ऑफ फूड आहे म्हणजे जे अन्न जे ते खातात ते खाण्यासुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे ऑटोट्रॉफिक आणि एक आहे हेटरोट्रॉफिक. तर आता आपला नेक्स्ट पॉईंट चालू होतोय ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. ओके, मी मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला वन शॉट व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ शोधायला लागणार नाहीत व्हिडिओवरती. सो एकाच व्हिडिओमध्ये तुमचा पूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. ओके, सो ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स आता आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहोत ॲडॅप्टेशन इन एक्वॅटिक ॲनिमल्स. ओके, एक्वॅटिक ॲनिमल्स. सो त्या एक्वॅटिक ॲनिमल्समध्ये आपण एक फिश ड्रॉ करूया इथे. ओके, तर आता हा फिश आहे. फिशचे जे आईज असणार आहेत ॲक्वॅटिकमध्ये ते कसे असणार आहेत, ट्रान्सपरंट असणार आहेत. आईज कसे असतात फिशचे, ट्रान्सपरंट असतात. त्यानंतर हे आहे स्केल्स, हे आहेत गिल्स. ओके, तर आता फिशने स्वतःला कसं ॲडॅप्ट केलं आहे तर जेव्हा फिशबद्दल आपण बोलतो ना तर फिशला नोज आणि लंग्स नसतं. त्याच्यामुळे तो ब्रीथ कसं करतं तर ब्रीथ तो गिल्सच्या मदतीने करतो. ओके, सेकंडली स्केल्स का असतात, आपण जेव्हा मच्छी वगैरे खातो तेव्हा स्केल्स बघतो आपण ते काढतो खाण्याच्या आधी. तर ते स्केल्स काय हेल्प करतात की फिशच्या अंगावरती पाणी साचून देत नाहीत. म्हणजे जेव्हा पाणी म्हणजे ऑब्व्हियसली फिश पाण्यातच राहणार आहे की फिश बोलतो का आता मी ओला झालो, आता मी थोडा बाहेर जातो, सुकतो आणि मग पाण्यात परत येतो. तर असं नाही होत, तो कायम पाण्यातच राहतो. त्याच्यामुळे पाणी त्याच्या अंगावरती राहू नये ह्याचं काम कोण करतं की स्केल्स बघतात. देन त्याच्या आईज ट्रान्सपरंट काय असतात, तेव्हा जेव्हा कधी तो पाण्यातून ट्रॅव्हल करत असणार आहे तेव्हा तो आजूबाजूला व्यवस्थित लक्ष ठेवतो आणि त्याच्यासाठी त्याला हे ट्रान्सपरंट आईज हेल्प करतात की जेणेकरून त्याच्यावरती कुणी हल्ला करू नये, त्याचा कुणी शिकार करू नये म्हणून. सेकंडली तुम्ही एक नोटीस करा की ह्याचा शेप कसा आहे, असा आहे. ओके, समोरून प्रत्येक फिशचा शेप कसा असतो, असा असतो. तर हे शेप त्याला काय हेल्प करतं की पाण्याच्या प्रवाहाला बायसेक्ट करण्यासाठी मदत करतं. म्हणजे जर आपण बघा आपली होल बॉडी जेव्हा आपण समुद्रामध्ये घेऊन जातो तेव्हा पाणी आपल्याला पुढे ढकलतं. ओके, म्हणजे आपण जर ह्या डायरेक्शनने गेलो तर पाणी आपल्याला मागे ढकलतं, सॉरी पुढे नाही मागे ढकलतं. तर फिशच्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून फिशची जी बॉडी असते ती अशा प्रकारे बनलेली असते की तो पाण्याला बायसेक्ट करून पुढे जाईल आणि पाण्यामध्ये व्यवस्थित तो राहू शकतो, ट्रॅव्हल करू शकतो. ओके, सेकंडली आपण बघतो की पाण्यामध्ये डक आणि फ्रॉग सुद्धा राहतात. तर ते कशा प्रकारे राहतात तर फ्रॉग हा दोन्ही ठिकाणी राहू शकतो, जमिनीवर सुद्धा आणि पाण्यात सुद्धा. तर त्याला जेव्हा तो जमिनीवरती असतो तेव्हा तो नोजचा वापर करतो आणि जेव्हा तो पाण्यात जातो तेव्हा तो त्याच्या स्किनचा वापर करतो ब्रीथ करण्यासाठी. आणि त्यांचे जे लेग्स असतात, फॉर एक्झाम्पल दिस इज द लेग ऑफ फ्रॉग. तर फ्रॉगच्या लेगमध्ये हे असं असतं तर ह्यांना बोलायचं वेव्ड. काय बोलायचं, वेव्ड. तर हे कशासाठी हेल्प करतं, फ्रॉगला पाण्यावरती तरंगण्यासाठी किंवा पाण्यावरती उड्या मारण्यासाठी पायाचं असं स्ट्रक्चर फ्रॉगला हेल्प करतं आणि अशा स्ट्रक्चरला बोलायचं वेव्ड. आपल्या एक्सरसाइजमध्ये एक क्वेश्चन आहे की हेनचे लेग्स वेव्ड असतात का, तर हेनचे लेग्स असे नॉर्मल असतात. ओके,
ह्यांचे लेग्स असे नॉर्मल असतात, त्यांच्यामध्ये असं स्ट्रक्चर नसतं, म्हणून ते आन्सर काय असणार आहे रॉंग असणार, म्हणजे तर क्वेश्चन काय असणार आहे रॉंग असणार आहे. सो आपल्याला आन्सरमध्ये लिहायचं आहे रॉंग. वेब लेग्स असतात फ्रॉगचे आणि डकचे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. नेक्स्ट आपण बघणार आहोत की ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट आणि ग्रासलँड. आता आपण बघतो की फॉरेस्टमध्ये कार्निवरस ॲनिमल सुद्धा आहेत. ओके, आणि हर्बिवरस ॲनिमल सुद्धा आहेत. म्हणजेच काय, कार्निवरस म्हणजे कोण झालं की लायन, देन टायगर. ओके, आणि हर्बिवरस म्हणजे झाले रॅबिट, त्याच्यानंतर डिअर. तर हे लोकांनी आता स्वतःला कसं ॲडॅप्ट केलंय ते पण बघूया. ओके, तर आता लायनला हर्बिवरसचा शिकार करून आपलं फूड मिळवायचं आहे, तर ऑब्व्हियसली लायनला त्याचा पाठलाग करायला लागणार आहे, म्हणून लायनचे जे लेग्स असणार आहेत ते स्ट्रॉंग असणार आहेत. ओके, ते त्याच्यानंतर लायन असं म्हणतो का की मी आता डिअर मारलेला आहे, आता मी घरी जातो मस्तपैकी त्याला शिजवतो, मीठ मसाला टाकतो आणि खातो. तर असं होत नाही, तो ते कच्चं खाणार आहे, त्याच्यासाठी त्याला लागणार आहे स्ट्रॉंग टीथ. म्हणूनच हर्बिवरस ॲनिमल्स जे असणार आहेत कार्निवरस ॲनिमल जे असणार आहे त्यांना असणार आहे स्ट्रॉंग टीथ प्लस स्ट्रॉंग लेग्स. आणि त्यांच्या पायाच्या खाली आपण जर त्यांचा पंजा बघितला तर त्याला असं काहीतरी मऊ मऊ आपल्याला पार्ट दिसतो, म्हणजे असं उशीसारखा मऊ मऊ पार्ट दिसतो. तर तो पार्ट ह्याच्यासाठी असतो की जेव्हा ते शिकाराच्या जवळ जात असतात तेव्हा शिकाराला भुण्याक लागू नये म्हणून असेल, किंवा जोर जोरात पळण्यासाठी ते पार्ट त्यांना हेल्प करतात. ओके, सो कार्निवरस ॲनिमल्सना असतात स्ट्रॉंग टीथ, त्याच्यानंतर स्ट्रॉंग लेग्स, त्यांच्या पायाच्या खाली असतं कुशनसारखं किंवा उशीसारखं काहीतरी एक मटेरियल त्याच्या पायाच्या खाली असतं. देन सेकंडली आता हर्बिवरस ॲनिमल्स जे असतात त्यांच्यातलं ॲडॅप्टेशन काय आहे, तर जर आपण डिअर बघितलं तर डिअरचे पाय कसे असतात एकदम असे लांबडे असतात. लांबडे पाय असल्यामुळे ते जोर जोरात धावू शकते. ओके, सो त्याच्यातलं हे एक ॲडॅप्टेशन आहे. प्लस त्यांचे जे आईज असतात ते फोरहेडच्या खाली असे क्रॉस असतात, आपले समोर असतात, त्यांचे असे क्रॉस असतात. तर क्रॉस आईज त्यांना कशासाठी हेल्प करतात, तर वाईड विजन प्रोव्हाइड करतात. काय प्रोव्हाइड करतात, वाईड विजन. वाईड विजनमुळे काय होतं की त्यांना शिकाऱ्यापासून सावध राहता येतं. म्हणजे सपोज वाईड विजन म्हणजे काय, तर मी समोर बघते तर मला वाईड अँगलमध्ये सगळं दिसतंय की सपोज इकडून टायगर आला, इकडून लायन आला, तर यासाठी त्यांना वाईड विजन प्रोव्हाइड केलेलं आहे की ते स्वतःचं रक्षण करू शकतात. सेकंडली हे सगळे जे ॲनिमल्स आहेत हे ग्रासलँडमध्ये लपू शकतात, म्हणजे रॅबिट झालं, डिअर झालं, हे जे छोटे छोटे ॲनिमल्स आहेत ते ह्या शिकाऱ्यांपासून ग्रासलँडमध्ये जाऊन लपू शकतात. हे आपण ॲडॅप्टेशन इन ग्रासलँडमध्ये बघितलेलं आहे की ग्रासलँडमधले प्लांट्स हे एक शेल्टर प्रोव्हाइड करतात किंवा एक लपण्याची जागा प्रोव्हाइड करतात. कोणासाठी, तर हर्बिवरस ॲनिमलसाठी. सो दिस इज द ॲडॅप्टेशन ऑफ ॲनिमल्स इन द ग्रासलँड अँड फॉरेस्ट. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला आता इन डेझर्ट, ॲडॅप्टेशन ऑफ ॲनिमल्स इन डेझर्ट. तर डेझर्टमध्ये आता डेझर्टमधले ॲनिमल्स म्हटले की आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम कॅमल दिसतो डोळ्यासमोर. तर कॅमलला शीप ऑफ डेझर्ट असं देखील म्हणतात, शीप ऑफ डेझर्ट. ते का म्हणतात ते आपण नंतर बघूया. पहिल्यांदा आपण कॅमलचे प्रॉपर्टीज किंवा कॅमलचं ॲडॅप्टेशन बघूया. तर कॅमल जे आहे ना हे खूप काळ विना पाण्याचं राहू शकतं, किंवा जर ते एकदाच पाणी प्यायलं तर ते त्याच्या पोटामध्ये पाणी स्टोअर करू शकतं. स्टोरेज ऑफ वॉटर. ओके, स्टोरेज ऑफ वॉटर, त्याच्या पोटामध्ये पाणी स्टोअर करण्यासाठी एक जागा असते, त्याच्यामध्ये खूप वेळ बिना पाण्याचं राहू शकतं. सेकंडली त्याचे जे लेग्स आहेत ना ते अशा प्रकारे डिझाईन केलेले आहेत की ते वाळूवरती अलगद चालू शकतात. ओके, आता जर आपण घोडा वाळवंटामध्ये नेला तर त्याला चालता येणार नाही, पण तिथला जो कॅमल आहे तो व्यवस्थित चालतो. ओके, देन सेकंडली त्याची जी कातडी असते ती खूप जाड असते, त्याच्यामुळे त्याला जास्त पटकन घाम येत नाही, म्हणजे त्याच्या शरीरातलं पाणी हे पटकन बाहेर येत नाही. म्हणूनच कॅमल हा डेझर्टमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शीप ऑफ डेझर्ट कॅमलला का म्हणतात, हे एक आपल्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आहे की शीप ऑफ डेझर्ट कॅमलला का म्हणतात. तर कॅमलला शीप ऑफ डेझर्ट ह्याच्यासाठी म्हणतात की वाळवंटामध्ये जे ट्रान्सपोर्ट केलं जातं, ट्रान्सपोर्टेशन, तर ह्या ट्रान्सपोर्टेशनसाठी एकमेव पर्याय असतो तो म्हणजे कॅमल. बिकॉज वाळवंटामध्ये ना आपण व्यवस्थित गाडी चालवू शकत, ना घोडा चालवू शकत, ना गाढव चालवू शकत, तर आपण तिथे कॅमलच यूज करतो, मोस्टली कॅमलच यूज करतो. आणि कॅमलच एक ट्रान्सपोर्टचा जरिया असल्यामुळे त्यालाच काय बोलतात, शीप ऑफ द डेझर्ट. सो तुम्ही आन्सर तुमच्या भाषेत लिहू शकता जर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर.
ओके. सो दिस इज द ॲडॅप्टेशन इन डेझर्ट. आणि जे स्नेक असतात, स्नेक किंवा स्कॉर्पिओ, तर हे जमिनीच्या खाली राहतात. जमिनीच्या खाली राहिल्यामुळे म्हणजे असे बिल करून राहतात की बिलामध्ये त्यांना जास्त उन्हाची जाणीव होत नाही. आणि सेकंडली हे सगळे ॲनिमल्स दिवसभर झोपलेले असतात, हे स्नेक, स्कॉर्पिओ वगैरे, आणि रात्री जेव्हा वातावरण थंड होतं तेव्हा ते बिळाच्या बाहेर येतात. ओके. सो आपल्या तर डेझर्टमधलं बघून झालेलं आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट. आता नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. ओके. तर स्नोवी रिजन एकदम सिम्पल आहे. स्नोवी रिजनचे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स पण खूप सोपं आहे, कारण का ते कोनिकल शेप असतात, त्याच्यामुळे बर्फ खाली पडतं. आणि सेकंडली आता पोलार बियर वगैरे, स्नोवी रिजनमध्ये बियर असतात, पोलार बियर असतात. त्याच्यानंतर खूप सारे असे ॲनिमल्स असतात की आपण बघायला मिळेल की ते त्यांची कातडी जी असते ती जाड असते, आणि प्लस त्यांच्या शरीरावरती खूप सारे हेअर्स असतात. ते हेअर कशापासून त्यांना प्रोटेक्ट करतात? थंडीपासून प्रोटेक्ट करतात, बर्फापासून प्रोटेक्ट करतात. म्हणून त्यांची कातडी ही कशी असते? जाड असते. आणि सेकंडली हेअरी ॲनिमल्स असतात, ते खूप सारे त्यांच्या शरीरावरती हेअर्स असतात. माशा अँड द बेअर बघत असाल तर बेअरच्या अंगावरती तुम्हाला खूप सारे हेअर्स दिसत असतील. ओके. नेक्स्ट आता ॲडॅप्टेशन इन एरियल. ओके. एरियल म्हणजे काय? बर्ड्स वगैरे, हवेत राहणारे पक्षी. तर आपण एक ट्राय करूया चिमणी ड्रॉ करायचा. तर चोच अशी असते चिमणीची, त्याच्यानंतर हे डोकं, हे डोळे, ओके, देन हा मागचा पार्ट आणि हे तिचे पंख. तर जर तुम्ही बघितलं तर फिश आणि बर्ड्सचा जो स्ट्रक्चर असतं ते सेम असतं समोरून, असं असतं. तर फिशचं कशासाठी असतं की पाण्याला बायसेक्ट करण्यासाठी, आणि बर्ड्सचं कशासाठी असतं तर हवेला बायसेक्ट करण्यासाठी. ओके. दिस टाईप ऑफ अ स्ट्रक्चर टू बायसेक्ट द एअर. ओके. टू बायसेक्ट द एअर. ओके. देन जे मोठे मोठे पक्षी असतात जे खाली जमिनीवर पडलेल्या प्राण्यांना खातात, किंवा म्हणजे गिधाड वगैरे झालं किंवा गरुड वगैरे झालं, तर त्यांचे जे लेग्स असतात ते खूप, त्यांचे जे पंजे असतात ते खूप असे मोठे आणि खूप असे स्ट्रॉंग असतात. ओके. सो फर्स्ट काय आहे की त्यांचं स्ट्रक्चर असं असणार आहे की ते एअरला बायसेक्ट करतील. ते जे मोठे मोठे पक्षी असतात त्यांचे पंजे एकदम स्ट्रॉंग असतात, आणि प्लस त्यांची ही चोच असते ती सुद्धा स्ट्रॉंग असते, की खाली जे किडे वगैरे त्यांना दिसतील ते पटकन उचलता यावे, म्हणून ही सुद्धा, हिचं स्ट्रक्चर सुद्धा खूप स्ट्रॉंग असतं. ओके. आता आपण रेप्टाईल्स बद्दल बघूया. ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. तर रेप्टाईल्स म्हणजे कोण असतात तर साप वगैरे, आपले कासव, साप. ओके. तर हे जे रेप्टाईल्स असणार आहेत ना, हे त्यांच्या मसल्सनी पुढे सरकतात. ओके. सो दिस इज द स्नेक. तर स्नेकला आता पाय तर आपल्याला दिसत नाहीत, किंवा स्नेकला असे छोटे छोटे पाय पण नसतात, जसे पालीला असतात. ओके. तर स्नेक कशा प्रकारे मग सरपटत असेल किंवा क्रिपिंग, हे ॲनिमल्स काय करतात? क्रिपिंग करतात. क्रिपिंग म्हणजे काय? सरपटणे. तर हे कशाच्या मदतीने क्रिपिंग करतात? तर त्यांच्या मसल्सच्या मदतीने क्रिपिंग करतात. मसल्सच्या मदतीने काय करतात? क्रिपिंग करतात. ओके. देन आता आपण प्लांट्समध्ये बघितलं की त्यांच्यामध्ये फूड खाण्याची दोन पद्धती होत्या, एक म्हणजे ऑटोट्रॉफिक आणि दुसरं म्हणजे हेट्रोट्रॉफिक. तर आता ॲनिमल्समध्ये पण तेच असणार आहे. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. ओके. फूड इन ॲनिमल्स. तर आपण ह्याच्याबद्दल बघितलेलं आहे. एक असणार आहे हर्बी आणि दुसरे असणार आहेत कार्निवरस. ओके. तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? तर ऑब्व्हियसली हर्बीवरस म्हणजे व्हेज आणि कार्निवरस म्हणजे नॉनव्हेज, इन सिम्पल लँग्वेज. ओके. म्हणजेच काय? तर हर्बीवरस म्हणजे आपले रॅबिट, डिअर, एलिफंट वगैरे जे व्हेजिटेबल्स खातात, प्लांट्स खातात. ओके. आणि कार्निवरस म्हणजे जे की हे त्या ॲनिमल्सला खातात, म्हणजे छोटे छोटे रॅबिट असेल, डिअर असेल, ह्या ज्या ॲनिमल्सना हे मोठे ॲनिमल्स खातात, म्हणजे टायगर, लायन, फॉक्स, तर त्यांना काय बोलायचं? कार्निवरस. आणि ह्यांना काय बोलायचं? हर्बीवरस. सो दिस इज द ॲडॅप्टेशन फॉर फूड इन द ॲनिमल्स. नेक्स्ट आपल्या बुकमध्ये एक पॉईंट आहे, ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. तर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग म्हणजे काय? तर आपल्याला माहितीच आहे, आपण तो रंग बदलणारा सरडा बघितलेलाच असेल. रंग बदलणारा सरडा. ओके. तर हा काय करतो? जेव्हा तो झाडावरती बसतो तेव्हा झाडाच्या कलरचा होतो, मातीवरती बसतो तेव्हा मातीच्या कलरचा होतो. म्हणजे तो पूर्णपणे त्या कलरचा होत
होत नाही, पण तो त्या कलरला ॲडॅप्ट करायचा प्रयत्न करतो, त्या कलरसोबत ब्लेंड होण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच ह्या ॲडॅप्टेशनला काय बोलायचं, ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. किंवा ग्रास ऑफर असतो जो ग्रीन कलरचा असतो, तो जर झाडावरती बसला तर आपल्याला कळतही नाही की तो तिथे बसलेला आहे. किंवा एखादा साप वगैरे असेल त्याच्या पातेऱ्यामध्ये म्हणजे सुकलेल्या पानांमध्ये जर लपलेला असेल तर ते सुद्धा आपल्याला कळत नाही. तर त्यालाच काय बोलायचं, हे एक ब्लेंडिंग ॲडॅप्टेशन आहे, ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. ओके. देन आता नेक्स्ट आपला पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स. आता आपण आपल्या चॅप्टरच्या सेकंड पॉईंटमध्ये पोहोचलेलो आहोत, ज्याला बोलायचं क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग. तर याच्यामध्ये आपल्याला डेप्थमध्ये दिलेले नाही आहे, एकदम सिंपल कॉन्सेप्ट दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचे आजोबा असतील. ओके, आजोबा असतील, आजोबानंतर तुमचे पप्पा असतील आणि पप्पांनंतर असाल तुम्ही. तर ही काय आहे, एक सायकल आहे. ओके, ही काय आहे, एक सायकल आहे. तर ही जी सायकल असते, ह्या सायकलवरून आपल्याला आपलं नेम दिलं जातं की आजोबांनी पप्पांनी आपलं काय नाव ठेवलं असेल त्याला आपण नोमेनक्लेचर म्हणतो. पण ही सायकल आधी लक्षात ठेवा, मग तुम्हाला पुढे क्लिअर होईल. आता आपल्याकडे जर बाळ जन्माला आलं तर आपण त्याचं बारसं करतो. ओके, तसंच ॲनिमल्समध्ये किंवा प्लांट्समध्ये त्यांना एक पर्टिक्युलर नाव द्यायला हवं, एक सायंटिफिक नेम, एक नॉर्मल नेम. तर त्याच्यासाठीच एक कॉन्सेप्ट असते किंवा त्या प्रोसेसला बोलायचं असतं नोमेनक्लेचर, बायनॉमियल नोमेनक्लेचर. ओके, तर तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे ते बायनॉमियल नोमेनक्लेचर. तर हे कशावरून ठरवतात, तर सगळ्यात मोठं असतं आपल्या आजोबांसारखं किंगडम. ओके, ज्या ठिकाणी त्या सायकलमध्ये मी आजोबा लिहिलं होतं त्या ठिकाणी काय येणार आहे, किंगडम. त्याच्यानंतर येणार आहे तुमच्या पप्पांच्या जागी फायलम. त्याच्यानंतर असणार आहे क्लास आणि त्याच्यानंतर असणार आहे ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. ओके, तर हे जे हा जो चार्ट आहे तुमच्या बुकमध्ये, एक छोटूसा इथे चार्ट आहे, तुम्ही बुक रेफर करा. तर तो चार्ट बघा, तर त्या चार्टवरून क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्या चार्टवरून नाव सुद्धा दिलं जातं. ओके, तर नाव देण्यासाठी आपण जीनस आणि स्पेसिसचा वापर करतो. ओके, जीनस आणि स्पेसिसचा वापर आपण कशासाठी करतो, नाव देण्यासाठी करतो. तर आता आपण बघूया, जर आपण मँगो बघितलं. ओके, मँगो जर आपण बघितलं तर मँगो हे काय झालंय, नॉर्मल नेम झालंय. आणि सायंटिफिक नेम देताना आपण जीनस आणि स्पेसिसचा वापर करणार आहोत. त्याच्यामुळे ह्याचं सायंटिफिक नेम येतं मॅग्निफेरा, मॅग्निफेरा इंडिका. ओके, म्हणजेच काय, इंडिका म्हणजेच काय, तर मॅग्निफेरा काय असणार, त्याच्या जीनसचं नाव असणार आहे आणि इंडिका काय आहे, त्याच्या स्पेसिसचं नाव आहे. तर तुम्ही तो चार्ट एकदा बघून घ्या. तर आपल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण एवढ्याच गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. क्लासिफिकेशनबद्दल तुम्हाला जास्त काही विचारलं जाणार नाही, फक्त तुम्ही क्लासिफिकेशन लक्षात ठेवा की कशा प्रकारे केलं जातं. तो एक लास्ट पेज आहे, तो तुम्ही वाचा, मी ॲज अ होमवर्क तो तुम्हाला देते. बाकी सगळ्या गोष्टी आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे खाली जे लाल कलरचं बटन दिलेलं आहे ते नक्की दाबा आणि कमेंट करून देखील कळवा. आणि त्याचबरोबर माझं एक दुसरं लॉगिंगचं चॅनलसुद्धा आहे, तिथे मी माझी डे टू डे लाईफ शेअर करत असते. तर त्या चॅनलला सुद्धा भेट द्या. त्या चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कॉमेंटमध्ये मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन देखील दाबा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा.